शिवाजी महाराजांच्या सैन्यात कुणीही मुसलमान नव्हते असं वक्तव्य नितेश राणेंनी केलंय। या विधानानंतर स्वपक्षीयांपासून ते विरोधकांकडून राणेंवर टीका होते। बघूया राणेंच्या या विधानामुळे कशा प्रकारे रान पेटलेलं आहे। शिवाजी महाराजांच्या सैन्यामध्ये मुसलमान होते, कोण मुसलमान नव्हते तिकडे। स्वराज्याची लढाई ही इस्लामच्या विरोधातच होती, हिंदू विरुद्ध मुसलमान होती। भाजपचे मंत्री नितेश राणेंच्या वक्तव्यामुळे नव्या वादाला तोंड फुटलंय। शिवरायांच्या दरबारात कुणीही मुस्लिम नव्हते असा नवा इतिहास नितेश राणेंनी मांडला। शिवरायांची लढाई हिंदू विरुद्ध मुस्लिम अशीच होती असा दावाही राणेंनी केलाय। दरम्यान उपमुख्यमंत्री अजित पवारांनी नितेश राणेंना सुनावत इतिहास वाचण्याचा सल्ला दिलाय। काही कायदे आहेत सांगण्याचं की नाही, शिवाजी महाराजांच्या सैन्यामध्ये मुसलमान होते, कोण मुसलमान नव्हते तिकडे। उगाच टेप रेकॉर्डर चालवतात। स्वराज्याची लढाई ही इस्लामच्या विरोधातच होती, हिंदू विरुद्ध मुसलमान होती आणि त्या लढाईमध्ये आमच्या राजांनी हिंदू धर्माला इस्लामच्या समोर झुकायला दिलं नाही। हाच आमच्या सगळ्यांचा ज्वलंत इतिहास आहे, ज्वलंत इतिहास। विरोधी पक्षाची असू द्यात किंवा सत्ताधारी पक्षाची काही जण असू द्यात, कधी कधी अशा प्रकारचं वक्तव्य करतात की जे आपल्या महाराष्ट्राला सहन होणारं नाही, आपल्या महाराष्ट्राला परवडणारं नाही। मराठा माणूस जो आहे, मग त्याच्यामध्ये सर्व जाती धर्माचे लोक आहेत, त्या सगळ्यांना घेऊन ह्या हिंदवी स्वराज्याची स्थापना केलेली आहे आणि नवीन पिढीनं पण ते सतत लक्षात ठेवलं पाहिजे। मी दोन्ही बाजूच्या सन्माननीय सदस्यांनी कुठल्याही वक्तव्यामुळं कायदा सुव्यवस्था अडचणीत येणार नाही ह्याबद्दलची काळजी घेतली पाहिजे। छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांच्यासोबत सर्वधर्मीय लोक होते, म्हणून ते राज्य निर्माण करू शकले। छत्रपती शिवाजी महाराजांचा शत्रू फक्त औरंगजेब नव्हता, तर आदिलशाही, निजामशाही बरोबर सुद्धा ते लढले। ते सगळ्यांशी लढले आणि त्यांनी स्वराज्य स्थापन केलं। शिवरायांचा इतिहास सांगणाऱ्या अनेक पुस्तकांमध्ये सिद्दी इब्राहिम, सिद्दी जोहर, नूर खान बेग यांसह मुस्लिम मावळ्यांचा उल्लेख आहे। पण नितेश राणेंच्या रूपानं नव्या इतिहासकाराचा जन्म झाला की काय असा सवाल उपस्थित होतोय। काय म्हणाले राणे? शिवाजी महाराजांच्या सैन्यात कोण मुसलमान नव्हते, तिकडे उगाच टेप रेकॉर्डर चालवतात। स्वराज्याची लढाई ही इस्लामच्या विरोधातच होती, हिंदू विरुद्ध मुसलमान होती आणि त्या लढाईमध्ये आमच्या राजानं हिंदू धर्माला इस्लामच्या समोर झुकायला दिलं नाही। हाच आमचा सगळ्यांचा ज्वलंत इतिहास आहे। इयत्ता 4थीच्या इतिहासाच्या पुस्तकात नेमका काय मसुदा? शिवरायांच्या सैन्यात हेटकरी होते, मराठे होते, मुसलमान होते। मोहिमेवर असताना शिवरायांनी मशिदींना उपद्रव दिला नाही। कुराण शरीफची एखादी प्रत हाती आल्यास ते ती प्रत सन्मानपूर्वक मुस्लिमांकडे सोपवून दे। पायदळात नूर बेग हा एक प्रमुख सेनानी होता। त्यांच्या आरमार दलातील अधिकारी दौलत खान, सिद्दी मिस्री तसंच त्यांचा वकील काझी हैदर हे मुसलमान होते। ते सारे स्वराज्याचे निष्ठावंत पाईक होते। छत्रपतींच्या सैन्यात आणि त्यांच्या सभोवती हे अनेक मुस्लिम सरदार, योद्धे आणि सैनिक होते। शिवाजी राजांचा तोफखानाचा प्रमुख कोण होता? किंवा शिवाजी महाराजांचे अंगरक्षक कोण होते? समजून घ्यावा इतिहास आणि मग इतिहासावर बोला। नारायण राणे काँग्रेस पक्षामध्ये अनेक वर्ष राहिले होते, त्यानंतर ते बीजेपीमध्ये आलेले आहे आणि नितीश राणे हे त्यांचे चिरंजीव आहे। त्यामुळे इतिहास जो आहे तो इतिहास असाच आहे की छत्रपती शिवाजी महाराज जात धर्म मानत नव्हते। छत्रपती शिवाजी महाराजांच्या त्या मावळ्यांमध्ये मुसलमान मावळे होते हा इतिहास आहे। त्यामध्ये दलित मावळे होते, मराठा मावळे होते, ओबीसी मावळे होते आणि शूर होते। अशा लोकांना शिवाजी महाराजांनी आपल्या सैन्यामध्ये घेतलेलं होतं आणि ते मुस्लिम मावळे सुद्धा मोगलांच्या विरोधामध्ये लढलेले आहे। त्यामुळं नितीश राणे यांच्या वक्तव्याशी आम्ही सहमत नाही। स्वराज्य स्थापन करणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या दरबारात स्वधर्मीयांना समान स्थान होतं। छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज यांची लढाई कोणत्याही धर्माविरोधात नव्हती हे सर्व श्रुत आहे।
नुकत्याच प्रदर्शित झालेल्या छावा चित्रपटामध्ये सुद्धा हेच दाखवण्यात आलं. छत्रपती संभाजी महाराज आपल्या मावळ्यांसमोर बोलताना आपली लढाई धर्माविरोधात नव्हे तर स्वराज्यासाठी आहे असं बोलताना दाखवलं. त्यामुळे नितेश राणेंच्या वक्तव्यावर सर्व स्तरातनं टीकेची झोड उठली. शिवरायांच्या सैन्यात कोण मुस्लिम होते? अफजल खान चाल करून आला होता त्यावेळी शिवरायांच्या 10 अंगरक्षकांपैकी एक सिद्दी इब्राहिम होता. सिद्दी जोहरनं वेढा घातला तेव्हा सिद्दी हिलाल आणि त्याचा पुत्र सिद्दी वाहवा हे शिवरायांच्या बाजूने लढले होते. यात सिद्दी वाहवाचा मृत्यू सुद्धा झाला. शिवरायांच्या आरमारात दौलत खान होता. या दौलत खानाला दर्या सारंग अशी पदवी दिली होती. स्वराज्याचा लढा हिंदू विरुद्ध मुस्लिम असा नव्हता. बाजी घोरपडे यांचे पुत्र मालोजी घोरपडे यांना 1677 मध्ये शिवरायांनी लिहिलेलं पत्र. या पत्रामध्ये आम्हा दक्षिण्यांची पातशाही आम्हा दक्षिण्यांच्या हातात राहावी असा उल्लेख. गोवळकोंड्याच्या कुतुबशहानं 1684 साली अली आदिलशहा दुसरा याला पत्र लिहिलं. तू काळजी नको करू, मी आणि शिवाजी महाराज येत आहोत आणि आपण तिघेही मिळून लढू. या दोन्ही पत्रांवरून लढा हिंदू विरुद्ध मुस्लिम नव्हता हे लक्षात येतं. तर त्यांनी वक्तव्य काय केलं माझ्या म्हणजे मी काय बघितलं नाही किंवा म्हणजे ऐकण्यात आलं नाही. पण हे जे तुम्ही म्हणताय असं कधी शिवाजी महाराजांनी सर्व धर्म समभाव त्यांची ही संकल्पना होती आणि म्हणून तर आज आपण या मोकळा श्वास घेतो या लोकशाही स्वराज्याच्या लोकशाहीमध्ये. असं हिंदू मुस्लिम केलं असतं तर आज आपण गुलामगिरीत असतो या मोगलांच्या. तुमचे म्हणजे त्या काळात सगळ्यांनी साथ दिली म्हणून तर आज आपण या लोकशाही म्हणजे लोकशाही आपल्याला हे. गेल्या 2 वर्षांपासून नितेश राणे हे धार्मिक तेढ निर्माण करणारी वक्तव्य करतायत. आतापर्यंत त्यांच्यावर 4 ते 5 ठिकाणी गुन्हाही दाखल झालाय. पण आता त्यांनी इतिहासच खोटा ठरवण्याचा एक प्रकारे प्रयत्न केलाय. मंत्री नितेश राणेंना 4थीच्या पुस्तकातला इतिहास माहिती नाही का? ते सध्याच्या पिढीला चुकीचा इतिहास शिकवतायत का? असाही प्रश्न यातून उपस्थित होतोय. ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज.